नमस्कार. आपल्याला जर गणपती बसवायचाच असेल तर गणपती आणण्यापूर्वी घरामध्ये सर्वत्र छान अशी स्वच्छता करून घ्या. जिथे गणपती बसवणार आहे तिथे पाटावरती लाल वस्त्र टाकून त्यावर अक्षत किंवा तांदळाची रास घातल्याशिवाय त्याच्यावरती गणपती बसवू नका. गणपतीचे मुख हे पश्चिम दिशेला असेल तर उत्तम होईल आणि जर शक्यच नसेल तर ते उत्तर दिशेला केलं तरीही चालेल. जेव्हा गणपतीची पूजा तुम्ही कराल, आरती कराल, त्यावेळेस तुमचे मुख हे दक्षिण दिशेला नसावे याची काळजी घ्यावी. बऱ्याच वेळेस काय होतं, गणपतीची पूजा केल्यानंतर जे काही बिड्याची पाने ठेवली जातात ती अगदी शेवटपर्यंत तशीच ठेवली जातात. ती सर्व सुकून जातात. जे काही नैवेद्य ठेवलेला आहे तो नैवेद्यही खराब होऊन जातो आणि मग तिथे एक वाईट शक्ती किंवा वाईट एनर्जी तयार होते. तर तुम्ही काय करायचं आहे, तुम्ही 1-2 दिवसामध्ये ती बिड्याची पाने बदलून त्या जागी दुसरी नवीन पाने ठेवली तरीही चालेल. प्रसाद रोजच्या रोज बदलून घ्यावा आणि गणपतीच्या समोर लावलेल्या ज्या काही अगरबत्तीची राख असेल ती सुद्धा रोजच्या रोज स्वच्छ करावी. जो कलश पाण्याने भरलेला आहे त्यातील पाणी हे फक्त विसर्जनच्या वेळेसच उचलायचे आहे. बाकी इतर सर्व तुम्ही वेळोवेळी बदलले तरी सुद्धा चालते. गणपती